नमस्कार. आजची रेसिपी आलू मटारचा नाश्ता. त्यासाठी मी इकडे एक बटाटा सोलून तो किसून घेऊन त्याला पाण्यात बाजूला ठेवून दिला. याप्रमाणे त्यात पाणी घालून तो साईडला ठेवूया. दुसरीकडे अर्धा कप मटार स्वच्छ धुवून तेही साईडला ठेवून देऊ. मिक्सरच्या भांड्यात पाव कप पोहे, अर्धा कप बारीक रवा, 2 चमचे तांदळाचे पीठ हे मिक्सरला लावून फिरवून घेऊ. याप्रमाणे मिक्स करून ते एका बाउलमध्ये काढून घेऊ. त्याच मिक्सरच्या भांड्यात मटार, बटाटा, दही, पाव कप पाणी, 1 हिरवी मिरची, 3 लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर घालून झाकण बंद करून मिक्सरला लावून पेस्ट तयार करून घेऊ. याप्रमाणे पेस्ट तयार करून रव्यामध्ये घालून ते मिक्स करून घेऊ. हे मिश्रण थोडे थोडे घालून ते मिक्स करून याप्रमाणे मिश्रण तयार करून 10 मिनिटं साईडला ठेवून देऊ. दहा मिनिटानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊ. याप्रमाणे मिश्रण तयार करून इडली पात्राला तेलाचा ब्रश फिरवून घेऊ. मिनी इडली पात्रात तेलाचा ब्रश फिरवून घेतला आहे. तयार केलेल्या मिश्रणात अर्धा चमचा इनो घालून त्यावर 1 चमचाभर पाणी घालून ते पटकन मिक्स करून घेऊ. याप्रमाणे मिक्स करून ते इडली पात्रात भरून घेऊ. याप्रमाणे भरून स्टीमरमध्ये ठेवून 20 मिनिटं स्टीम करून घेऊ. 20 मिनिटानंतर स्टीमर गार झाल्यानंतर त्यामधून बाहेर काढून एका प्लेटमध्ये काढून घेऊ. यानुसार एका प्लेटमध्ये काढून दुसरीकडे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालूया. तेल तापले की पाव चमचा मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि सुकी मिरची, किंचित हळद याचा तडका करून तयार केलेले इडली घालून ते टॉस करून घेऊया. याप्रमाणे टॉस करून सर्विंग प्लेटमध्ये काढून चटणीसोबत सर्व करूया. थँक्स फॉर वॉचिंग.